तर पुढील पारमी कोणती आहे? मैत्री, मेत्ता. पालीमध्ये तिला मेत्ता म्हणतात, मैत्री पारमिता. पाहूया मैत्री पारमितेचा आपण अभ्यास करण्याचे प्रयत्न करूया. तब बुद्ध बनाने वाले धर्म इतने ही नहीं हो सकते और भी सोचते हुए 90वें मैत्री पारमिता को देखा और उसे मन में यह विचार हुआ, पंडित सुमेध, अब से तुझे मैत्री पारमिता भी पूरी करनी होगी. हित अहित सबके लिए, सबके प्रति समान भाव रखना होगा. जो आपलं हित चाहणारा आहे, कल्याण मित्र आहे, त्याच्याप्रतीही मैत्री पाहिजे. आणि जो आपला वाईट आहे, आपला शत्रू आहे, आपला विरोधी आहे, त्याच्याविषयी सुद्धा मैत्री केली पाहिजे. त्यानं काय होईल? शत्रू मित्र बनो की न बनो, पण आपला दूषित मन मात्र आपलं मित्र बनते तेवढ्या वेळापुरतं. आपण जर म्हणलं आणि त्याला बार बार डोळ्यासमोर येतो, एखाद्याशी वाद झाला, झगडा झाला, तर काय होते? मैत्री त्याचा मंगल हो, त्याचा मंगल हो म्हणल्याबरोबर काय होते? तो डोळ्यासमोर येऊन जाते. डोळ्यासमोर आल्यावर मग काय होते? त्याचं मंगल हो म्हणणं होते का? अरे हा कशाला दिसला, आता खड्ड्यात जाऊ तिकडं, याचं तर नुकसान हो, त्याचं तसं हो. दुनियाभराचं म्हणजे उलट देशाचे तरंग जागतात, ते जागता कामा नये. आणि जागल्याबरोबर लवकर जाणलं पाहिजे, नाही मला मैत्री करायची आहे. भलाही तो बोलला असेल, भलाही रागावला असेल, पण त्याला मी शत्रू का मानू? त्याच्या मनात भलाही माझ्याविषयी काही असेल, मी काहून मानू? मी माझ्या मनाला शुद्ध ठेवायला पाहिजे. हा विचार करून आपण समोरचा कितीही रागावला, कितीही बोलला, कितीही आपल्या विरोधात असेल, तरी त्याच्याप्रती आपण मैत्री ठेवल्याने आपलं मैत्रीचं बीज विकसित होतं. समोरच्याचा हो अगर न हो, त्याला मैत्री पोहोचो अगर न पोहोचो, त्याच्या दूषित कर्मामुळे तो डुबेल, पण आपलं चित्त त्याच्याविषयी दूषित भावनेचं उत्पन्न न झाल्यामुळे मैत्रीची अभिवृद्धी होत असतो, वाढ होतो. पुन्हा आपण आपल्या मनाला शुद्ध करायचं आहे. बाकीच्या मनाला तर नाही करू शकत ना, त्याचं त्याच्यावरच अवलंबून आहे. पण आपण आपलं हित चाहणारा असो, चाहे अहित चाहणारा असो, सर्वांच्या प्रती समान भाव ठेवायला पाहिजे. जिस प्रकार पानी पापी और पुण्यात्मा दोनों के लिए एक जैसी शीतलता रखता है. कसं मन असलं पाहिजे? पापी व्यक्ती जरी नदीत गेला आंघोळ करायला आणि पुण्यवान जरी गेला, तरी दोघाही प्रती थंडावा कमी करते का नदीचं पाणी? नाही. हा पापी आला तर याला मस्त कडक गरम पाण्यामध्ये भासतो आता कोंबड्यासारखं, असं म्हणते का? नाही म्हणत. आणि जर पुण्यवान आला, याला इतकं मस्त शीतल पाणी देतो आता फ्रीजसारखं, असं म्हणते का? नाही. दोघाच्या वेळेस समान पाणी देतो. समानतेचा गुण जो आहे त्या पाण्यामध्ये सारखंच मिळेल, कोणीही येऊ, म्हणून त्यामध्ये समानता असतो. म्हणून आपला शत्रू असो चाहे मित्र असो, आपली मैत्री विकसित केली पाहिजे की त्याचं पण मंगल हो. बिचाराला त्याला सध्या सद्बुद्धी नाही आहे, त्याचं बिचाऱ्यावर संयम नाही आहे, कंट्रोल नाही आहे त्याच्या मनावर, त्याच्या मनामध्ये दूषित भाव भरलेले आहे, लवकर निघून जावं, त्याच्या मनामध्येही आपल्याविषयी मैत्री रुजो, असं म्हणून आपण नेहमी मैत्री केली पाहिजे. प्रयत्न त्याचे आहे, परंतु चित्त मात्र आपलं आहे. तर आपल्याला आपल्या चित्ताला निर्दोष बनवायचं आहे, निर्मल बनवायचं आहे, बस तेवढं करायचं. उसी प्रकार तू भी सब प्राणियों के प्रति एक जैसी मैत्री रखते हुए बुद्ध पद को प्राप्त होगा. इसलिए मैं मैत्री पारमिता की पूर्ति का दृढ़ निश्चय कर इसी से कहा है, बुद्ध बनाने वाले धर्म इतने ही नहीं होंगे. पुन्हा त्यांनी विचार केला की बुद्ध बनवणारे धर्म एवढेच आहे का? और भी जो बुद्ध पद की प्राप्ति में सहायक धर्म हो, उन्हें भी ढूंढना चाहिए. यह सोचते हुए पूर्व के ऋषियों ने जो सेवन किया, जिस मार्ग का अनुकरण किया, वो 90वें मैत्री पारमिता को देखा. यानी 9वी नाही 7वी, इथं गलत दिलेलं आहे. 7व्या पारमितेला पाहिलं.
सातवीं पारमिता को देखकर मन से कहा, तू इस मैत्री पारमिता को दृढ़तापूर्वक ग्रहण कर। यदि बुद्ध पद की प्राप्ति की इच्छा है तो मैत्री भावना में बेजोड़ बन। जिस प्रकार पानी पापी और पुण्यात्मा दोनों को ही समान रूप से शीतलता पहुंचाता है, या प्रकार मैत्री वेगळीच असते। करुणा वेगळी आहे, मैत्री वेगळी आहे। मैत्रीला सीमा नाही आहे, हिला बंधनं नाही आहे। मैत्री कोणासोबतही होऊ शकते, कोणासोबतही करता येते। प्राणी मात्र असो, वाघ असो, साप असो, विच्छू असो की व्यक्ती असो, कोणत्या धर्माचा असो, पंथाचा असो, संप्रदायाचा असो, कोणत्या जातीचा असो, काही लेनदेन नाही। मैत्री विकसित केल्याने आपलं चित्त निर्मळ होते, आपल्या मनामध्ये राग द्वेष मोहाची भावना उत्पन्न होत नाही, म्हणजे आपला बचाव होतो, आपली रक्षा होते। म्हणून मैत्रीला सीमा नाही आहे। भगवान बुद्धाकडे साऱ्या धर्माचे लोक आले आणि त्यांनी उपदेश दिला। भगवान बुद्धांनी असा विचार नाही केला की हा त्या धर्माचा आहे तो त्या धर्माचा आहे, नाही। परंतु समाजामधले जे समाजकंटक लोक आहेत, भिक्षूंवर बंधनं लागतात। एखाद्या कार्यक्रम असला हिंदूचा किंवा कोणाचा मोठा आणि त्याच्यात जर बोलवलं, निमंत्रित केलं की या तुम्ही, जसे सर्व धर्मसंभावचे कार्यक्रम असतात तिथे जर गेलं आणि तिथले जर व्हिडिओ फोटो आले, यायच्या तळपायापासून वरपर्यंत आग लागते। का? त्याच्या ह्याच्यात कसा गेला, हा त्याचा असोय बस। आणि बुद्धान काय सांगितलं? सर्व धर्माच्या लोकांना धर्म सांगायचा, भेदभाव करायचा नाही। कोण्या धर्माचा आहे कोणत्या धर्माचा नाही याच्याशी लेनदेन नाही आहे। तिथं बोलवलं जायचं आणि त्यांना बुद्ध सांगायचा, धम्म सांगायचा, मागं फिरायचं नाही। इकडं बदनाम्या सुरू करून देतात। इतकी महामूर्खता भरलेली आहे या समाजात, अशा लोकांमध्ये ज्यांना कवडीचं ज्ञान नाही आहे, धर्माचा शेंडानं बूड काहीच माहीत नाही आहे आणि लागले फक्त निंदा करायला। हा बनते त्याचा आहे, तो बनते त्याचा आहे, म्हणजे त्याने यांच्यातच प्रचार करावा, दुसऱ्यात करूच नाही, दुसऱ्यांना बौद्ध धर्म देऊच नाही, त्याला धार्मिक मनुष्य बनवूच नाही। धर्म कोणाच्याही याची बांधिलकी नाही आहे। बुद्धाचा धम्म काय आहे? हा कोणाचा बांधिलकी नाही, महार म्हणणाऱ्याचा बांधिलकी नाही, स्वतःला बौद्ध म्हणणाऱ्याचा बांधिलकी नाही। हा बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकाय कंपाय अत्ताय हिताय देव मनुष्याय आदि कल्याणं मध्य कल्याणं अंत कल्याणं पर्युसान कल्याणं सभ्यंजनं परिपूर्णं ब्रह्मचर्यं प्रकाशितं। भगवान बुद्धाचा धम्म असा आहे, सर्व व्यंजनाने परिपूर्ण आहे, ब्रह्मचर्याचा ला प्रकाशमान करतो। ब्रह्मचर्याशिवाय निर्वाण नाही। ज्याची ब्रह्मचर्या पूर्ण झाली नाही त्याला निर्वाण नाही। मग कोणत्याही धर्माचा व्यक्ती ग्रहण करू शकतो। याच्यामध्ये कोणी काही बोलण्याची, भिक्खूला बोलण्याची गरज नाही, कारण भिक्खूला भगवान बुद्धांनी सांगितलं खुली हवा आहे, कोणत्याही दिशेने जाऊ शकते, त्याला बंधनं कोणाचे नाही। हे मूर्ख लोक बंधन टाकतात समाजातले, याने इथं जावं तिथं जावं, तिथं नाही जावं, त्याच्या घरी नाही जावं, म्हणजे तो स्वतःला मालक समजतो, ऑर्डर देणारा। अरे तो स्वतःच मालक आहे। भिक्खू स्वतः मालक आहे। तुम्हाला बाबासाहेबांनी लिहूनही ठेवलं की भिक्खू हा समाजाचा आदर्श आहे आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालणं तुमचं कर्तव्य आहे। आदर्श मानलाच नाही तुम्ही लोकांनी तर तुम्हाला नाही वाटणार का त्याच्यात गेला तर त्याचा झाला, याच्यात गेला याचा झाला। त्याची दृष्टी तर पाण्याप्रमाणे पाहिजे भिक्खूची, निष्कलंक निर्मल। तो कोणत्याही समाजात जाओ, कोणत्याही धर्मात जाओ, कोणत्याही जातीच्या लोकात जाओ, त्यांना धम्म सांगितला पाहिजे। मग तिथे पैशाची हाव नसली पाहिजे, पैशाच्या आवडीसाठी जाऊ नये, मान सन्मानासाठी जाऊ नये। धम्म सांगण्याचा चान्स मिळाला, ही संधी प्राप्त झाली तर त्यांना धन्य मानायला पाहिजे। चला आपल्याला काही दोन शब्दाचा सांगण्याची संधी मिळाली तर छान झालं, चांगलं झालं। पण हे बंधनं टाकणारे कुरघोडीवाले, यांना अकलाचा पता नाही राहत आणि चालले भंते लोकांवर बंधनं टाकाले। असंच केलं पाहिजे, तसंच नाही केलं पाहिजे।
त्याला विनय पिटक आहे, तो विनयाला बांधलेला आहे, तो आपल्या विनयानुसार चालणार. मागं मी करंडल्याला मागच्या 2-3 वर्षापूर्वी प्रवचनाला गेलो. पहिल्या वर्षी त्या व्यक्तीनं भोजन देतो म्हणून जवळजवळ आला आणि दूर गेला. अदर कास्टवाला, बंदीजीला भोजन द्यायचं आहे, बंदीजी घेईन का नाही, बोलन का नाही, धाक. आता अदर धर्मियांना धाक आहे, धाक निघाला पाहिजे त्याच्या मनातला. मैत्री करू तर धाक निघेल. शत्रुता ठेवू का हा हिंदू होय, हा दुसऱ्या धर्माचा आहे, तर मैत्री होणार नाही, तर तो विचार विनिमय करता येणार नाही. पहिल्या वर्षी चुकला तो, दुसऱ्या वर्षी पुन्हा मला बोलवलं प्रवचनासाठी. तर पहिल्या वर्षी प्रवचन ऐकलं, हिंदू लोकांनी ऐकलं, ते आले दान द्यायला. एका घरी बसलो तर एका जणानं पायच खिचून घेतले ना, माझ्या मस्तकाला लावले. मी माझ्याकडे खिचून, तो आपल्याकडे खिचेल. म्हणलं काहून बाबाजी? म्हणे मला नमस्कार तर करू द्या, पण असाही करा ना दुरून. नाही नाही, आमच्या धर्मगुरूचे आम्ही पायच पकडत असतो, गुरुचे पाय आमच्या मस्तकाला लागल्याशिवाय आम्ही धन्य होत नाही. त्याने पाय पकडले. दुसरा एक पुजारी आला ज्याच्या अंगावर राम राम नावाची शाल होती. मंदिर बाजूलाच आहे विहाराच्या करांडल्याला. तो आला 20 रुपये घेऊन, दान केले. त्यानंही पाय खिचला. अरे म्हणलं थांबा थांबा, पाय नका खिचू. म्हणजे नाही नाही म्हणे मला नमस्कार करू द्या. त्यानेही नमस्कार केला. म्हाताऱ्याने 20 रुपये दिले, त्या यानं 50 रुपये दिले पहिल्या वर्षी. तिसरा होता भोजनदान देण्यासाठी तयार होता, पण स्टेजपर्यंत आला, हिंमत नाही झाली मनाची. दुसऱ्या वर्षी गावातल्या हिंदू लोकांना बोलवलं मला, आपल्या लोकांनी नाही बोलवलं. 5 गावामध्ये ऐकायला जाईल असे भोंगे पाण्याच्या टाकीवर बांधतात. 5ही गावचे लोक राहतात, भीमज्योत म्हणून. हिंदू लोकांनी बोलवलं, गावातले लोक सांगायला लागले. म्हणलं मी आता यावर्षी येत नाही बा. नाही म्हणते तुम्हाला याच लागते. का? यावर्षीचं निमंत्रण आपलं नाही आहे, आमचं नाही, तुम्हाला हिंदू लोकांचं निमंत्रण आहे. पैसे ते लोक देणार आहे, तुमच्या जाण्या येण्याचं भाडं दान सर्व ते लोक करणार आहे, आम्ही नाही. फक्त आम्ही सेवा करणार आहोत, काय लागते काय न लागते विहारामध्ये ते सांगा, ते करणार. दुसऱ्या वर्षी गेलो, सारे हिंदू लोक आले, ऐकायला आले, भेटायला आले. काहून बाबाजी तुम्ही विहारात काहून आहेत? नाही ना जी म्हणे, बाकीचे बोलणारे नाही. मला कोणी नाही बोलत. नाही म्हणे ही बौद्धाचा ऐकायला गेला असं बोलतील म्हणे, कोणी नाही बोलत म्हणलं. इथे भगवान बुद्धांनी समानता शिकवलेली आहे आणि मनुष्याला केंद्रबिंदू मानलेला आहे, जनावराला नाही. माझ्या धम्माचा केंद्रबिंदू मन आणि मनुष्य आहे. मग तुम्ही मनुष्य नाही का? मनुष्य आहात ना, म्हणजे माझे कोणीतरी तुम्ही लागता. मी मनुष्य आहे, तुम्ही मनुष्य आहे, म्हणून भेद नाही आहे. भगवान बुद्धांनी म्हणलं कधी कोणत्याही धर्मात जातीमध्ये संप्रदायामध्ये मनुष्यामध्ये भेद पाडलेला नाही. तर दुसऱ्या वर्षी तो व्यक्ती एक आला मोठ्या जोरावर दुसऱ्याला घेऊन निमंत्रण द्यायला. निमंत्रण दिलं, मागच्या वर्षीच देणार होतो म्हणे, पण भीती वाटली. म्हणलं भीती कशाची? नाही म्हणे माझ्या घरी तुम्ही भोजन करा. गेलो, त्याला समोर केलं, एका मागे एक आम्ही 3-4 बंदीजी गेलो. सारे अदर कास्टवाले लोक जे टप्प्यावर होते रस्त्यावर, पानठेल्या चाय कॅनी, ह्या एकसारखे पाहायला लागले, हा व्यक्ती कुठे घेऊन चालला बा यांना. आणि बरोबर टर्न झालो त्याच्या पानठेल्यापासून त्याच्या घरी, सारे लोक मागं येऊन पाहायला लागले, याच्या घरात कसे महाराज. वितरण नाही वाटते की ज्यांच्या घरात कधी बंदीजी गेले नाही आणि अचानक गेले तर वाटणार नाही का? त्यांना नाही वाटायला लागलं, असं कसं झालं बा. पण ते पाहतच राहिले. त्याच्या पत्नीनं पाय धुवायला पाणी दिलं, त्याने पाय पुसून दिले. वर गेलो, त्याच्या पत्नीनं नाश्ता बनवला आणि आपल्या इकडली उपाशिका होती, थांबा म्हणे मदत करतो. नाही नाही म्हणे, बिलकुल नाही, तुम्ही नेहमीच करता, आज मला संधी मिळाली, मलाच करू द्या माझ्या घरचं. त्या तिने एकटीनंच केलं बिचारीनं आणि 3-4 बनतेला नाश्ता दिला. एवढे खुश झाले आशीर्वाद दिल्यावर, एवढा खुश झाला तो व्यक्ती. माझा पोरगा मठ्ठ दिमागाचा आहे म्हणे, थोडा त्याला लाभ झाला पाहिजे. म्हणलं धम्मामध्ये होते लाभ, होते. बिना लाभाचा धम्म नाही आहे की एखाद्यानं बीज लावलं आणि त्याचं रोपटं वर आलं नाही आणि फळ लागलं नाही, असं होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे भिक्खूला मनाई नाही आहे कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही जातीच्या, कोणत्याही कार्यक्रमामध्ये जाता येते. परंतु हे लोक व्हिडिओ काढून व्हायरल करतात, जाग्या जाग्यानं बदनामी करायला
एक नंबर आहे आपल्या समाजातले लोक. बदनामी करण्यासाठी, भिक्खूची निंदा करण्यासाठी, भिक्खूचं डिमोशन करण्यासाठी, भिक्खूला मागं खिचण्यासाठी, त्याचे दुर्गुण शोधण्यासाठी एक नंबरवर आहे. एवढी नीच प्रवृत्ती कोणत्याच धर्मात नाही. असे लोक नीच वृत्तीचे दुसऱ्या धर्मात सापडणारच नाही. ते उलट आपल्या साधू महाराजाला डोक्यावर उचलतात, खांदावर उचलतात, पालखी करतात, नाचवतात, दुनियाभराची सेवा करतात. म्हणून मैत्री ही हिला सीमा नाही आहे, असीमित आहे. सीमेच्या बाहेर टाकायची हिला, सीमेचं उल्लंघन करायचं. कोण्या धर्माचा, कोणत्या पंथाचा मला नाही माहीत, माझी मैत्री आहे त्याच्यासोबत, माझी दोस्ती आहे, मी त्याचं कल्याण चाहतो, तो माझं कल्याण चाहते, याला म्हणतात मैत्री. ही मैत्री असली पाहिजे. जात धर्म आपल्या जाग्यावर, वर्णभेद आपल्या जाग्यावर, मनुष्य एका जाग्यावर, मनुष्याचं मन महत्त्वाचं, ते जरूरी है. जिस प्रकार पानी पापी और पुण्यात्मा को दोनों को समान रूप से शीतलता पहुंचाता है, ऐसे ही मैल को धो लेता है. इसी प्रकार तू भी हित अहित दोनों के प्रति समान भाव से मैत्री भावना कर. मैत्री भावना की सीमा से अंत पर जाने से, त्या पलीकडे जा, टोकाच्या ही सीमा आहे, ओलांड तिला, पलीकडे जा, बुद्ध पद को प्राप्त होगा. जो व्यक्ती या मार्गावर चालतो तो कोणाला भीत नाही, कोणाच्या बंधनाला मानत नाही. मला जायचं आहे तर जायचं आहे, त्याचं मंगल चाहायचं आहे तर ठीक आहे. या प्रकारे मैत्रीची सीमा नाही आहे. मैत्रीला कोणत्याही बंधनात बांधता येत नाही, मैत्री बांधल्या जात नाही. मैत्री असीम असतो, तिची सीमा नसते. म्हणून अशा प्रकारच्या मैत्रीचा आपण अभ्यास केला पाहिजे. तर आजच्या दिनी एवढंच सांगून मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. आज मैत्री पारमिता आपण बघितलेली आहे. मैत्री पारमीच्या ती व्याख्या जर करतो म्हणलं तर भरपूर आहे, पुन्हा की पूर्ण दिवस रात्र जाऊ शकते, इतकं भगवान बुद्धाने त्या मैत्रीवर बोललेले आहे. म्हणून आपण एवढंच समजून घेऊया आणि स्वतःवर मैत्री पहिले करूया, की माझं पहिले मंगल हो, माझं कल्याण हो, मी निरोगी हो, मी निर्वैर हो, मी या साऱ्या दुःखातून, भयातून, रोगातून मुक्त हो. या प्रकारची मंगल मैत्री पहिले स्वतःवर करा. जेव्हा स्वतःचं मन समतेमध्ये येते तेव्हा मग शत्रू, जे कोणी आपले वाईट चाहणारे आहे, त्यांच्याप्रती मंगल मैत्री करा, की त्याचं पण मंगल हो, त्याला पण सद्बुद्धी मिळो, तो पण होशमध्ये येवो, त्याला पण धर्ममार्ग मिळो, आणि त्याच्या मनातला राग, द्वेष, मोह, क्रोधाने ज्याचं मन मलिन झालेलं आहे बिचाराचं, त्याचं मन शुद्ध हो. या प्रकारची मंगल मैत्री केली पाहिजे. तर एवढंच सांगून मी माझी इथंच शब्द थांबवतो. सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो. उद्याला कोणती आहे? 8वी अधिष्ठान. उद्याला पाहूया अधिष्ठान या पारमिताचा अभ्यास करूया. आजच्या दिनी एवढं सांगून आपण सर्व प्राणी मात्राविषयी आपण मंगल मैत्री करून पुण्य वितरण करूया.